हॅलो, मी स्मिता स्वागत करत आहे आपलं आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आज नाश्त्याला पोहे केले आहेत. पोह्याची रेसिपी तर तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. खरं तर पोहे हा एक फक्त बहाणा आहे. खरं तर तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. पोह्यावरून मला एक किस्सा आठवला, तो तुमच्याशी मला शेअर करायचा आहे. माझं लग्न जेव्हा झालं होतं, तेव्हा मी बघितलं माझ्या सासरच्या घरी नाश्त्याला फक्त आणि फक्त पोहे केले जातात. मला नवल वाटलं, की रोज कोण कसं काय पोहे खाऊ शकतं? मी माझ्या जाऊबाईंना देखील विचारलं होतं, की "तुम्हाला पित्त होत नाही का? रोज कोण कसं काय पोहे खाऊ शकतं?" परंतु माझ्या सासरच्या मंडळींचा पोहे खाल्ल्याशिवाय दिवसच चालू होत नाही. माझ्या नवऱ्याला म्हणजे अमितला आणि माझ्या मुलाला पोहे इतके आवडतात, की दिवसभरात तुम्ही कधीही पोहे द्या, ते आवडीनं खातात. ॲक्चुअली माझ्या माहेरी पोह्याची सवय नाही, म्हणजे ॲक्चुअली नाश्त्याची सवय नाही. आम्ही 11 वाजताच जेवतो. त्यामुळे मला खूप नवल वाटलं होतं, की रोज कोण कसं काय पोहे खाऊ शकतं. हळू मला देखील आता या पोह्याची सवय झाली आहे आणि आता माझा दिवस पोहे खाल्ल्याशिवाय सुरू होत नाही. तर असं आहे पोहेची कहाणी. पोहे करण्यासाठी जास्त काही एफर्ट्स लागत नाहीत. फक्त एका चाळणीमध्ये थोडेसे पोहे भिजत घाला. त्यानंतर एक 10 मिनिटं ते रेस्ट करायला ठेवा. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाका. नंतर जिरं, मोहरी टाका, कढीपत्ता टाका. त्यानंतर त्यामध्ये मिरची आणि कांदा टाका. छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाका. ती देखील छान परता. त्यानंतर भिजवलेले पोहे टाका. पोहे एकदा छान परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर टाका. थोडा वेळ परता आणि त्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका. झाले आपले पोहे तयार. हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.